भाजी। साहित्य: 3 मध्यम आकाराचे बटाटे, 3 मध्यम कांदे, 2 टोमॅटो, अर्धी भोंगी मिरची, अर्ध गाजर, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी ताजे किंवा फ्रोझन मटार, 1 टेबलस्पून बटर, 1 टेबलस्पून तेल, मीठ, काश्मीरी मिर्च पावडर, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला आणि सर्विंगसाठी पावभाजीचे पाव, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू। कृती: प्रथम बटाट्यांना 3-4 ठिकाणी सुरीने टोचून घ्या। आता याच्यामध्ये पाणी घाला आणि सगळं पाणी काढून टाका। त्यानंतर झाकण ठेवा, झाकण थोडं तिरकं ठेवा आणि आता मायक्रोवेव्ह मध्ये प्रथम हाय पॉवरवर 3 मिनिटं द्या। 3 मिनिटांनंतर बटाटे थोडेसे फिरवा, त्याच्यावर थोडं पाणी स्प्रे करा, झाकण ठेवा आणि आणखी 2 ते 3 मिनिटं द्या। 5-6 मिनिटांच्या स्टँडिंग टाइम नंतर बटाटे बाहेर काढा। गाजराचे मोठे तुकडे करून मटारमध्ये टाका, त्याच्यात साधारण अर्धी वाटी पाणी घाला, त्याच्यावर झाकण ठेवा आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 3 मिनिटं द्या। 5 मिनिटांचा स्टँडिंग टाइम देऊन नंतर बाहेर काढा। कांद्याचे असे मोठे मोठे तुकडे कापा आणि कांदा आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि जाडसर वाटून घ्या। टोमॅटोचेही मोठे मोठे तुकडे करून कांद्यासारखेच मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्या। भोंगी मिरची बारीक चिरून घ्या। काचेच्या भांड्यात 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर असं घ्या, त्याच्यामध्ये हा आपला वाटलेला कांदा लसूण आहे तो मिसळा आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 3 मिनिटं द्या। आता याच्यामध्ये चिरलेली भोंगी मिरची घालून हलवून हाय पॉवरवर आणखी 2 मिनिटं मायक्रोवेव्ह करा। आता याच्यामध्ये हा आपला मिक्सरमध्ये वाटलेला टोमॅटो आणि हे सगळे मसाले, मीठ, तिखट आणि पावभाजी मसाला असं सगळं घाला, नीट हलवा आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 5-6 मिनिटं शिजवा। तर हा आपला आता मसाला तयार झाला आहे। उकडलेल्या बटाट्यावर गार पाणी टाका आणि सालं काढा, म्हणजे सालं काढायला सोपं जाईल। आता हे जे बटाटे आहेत हे आणि गाजर हे मॅश करून घ्या आणि नंतर ते ह्या मसाल्यामध्ये मिसळा। आता हे मिश्रण मॅशरनी चांगलं एकजीव करून घ्या। आता ह्याच्यामध्ये हे वाफवलेले मटार पाण्यासह घाला। आपल्याला पातळपणा हवा असेल त्याप्रमाणे त्याच्यात पाणी घालून सगळं एकजीव करा
आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय पॉवरवर 4-5 मिनिटं देऊन एक उकळी द्या. तयार पावभाजीमध्ये हे उरलेलं बटर घाला, थोडी कोथिंबीर घाला आणि सर्व नीट मिसळा. ही पावभाजी साधारण 4घांसाठी पुरेशी होईल. बरोबर सर्व करण्यासाठी ह्या पावभाजीच्या पावांना कापून आतून बाहेरून थोडं थोडं बटर लावा. हे तव्यावर किंवा ग्रिलमध्ये दोन्हीकडून थोडेसे भाजून घ्या आणि जर मऊ आवडत असतील तर 30 सेकंद मायक्रोवेव्ह करून पावभाजीबरोबर सर्व करा. पावभाजी